मल्हार हॉस्पिटल मध्ये जातोय हा. दादांना डबा देऊन येतो. अरे तुलिका तू कशाला जाते? मी जातो ना. आप्पा तुम्ही कशाला उन्हात जाताय? अगं, ठीक मी आहे. आणि मल्हार जातो ना बाईक वरनं, डबा देतो. मला भेटता येईल जरा दादा. हा डबा तयार आहे. अगं चल लवकर, डॉक्टर याच्यात आपल्याला तिथे पोचावं लागेल आणि वहिनी पण एकटी आहे ना. अरे मी काय म्हणतो तुलिका, तू थांब म्हटलं इथे, मी येतो तुझ्या बरोबर. म्हणजे अरे काय म्हणजे डॉक्टर समजा काही म्हणाले तर घरात ती 4 माणसं हवीत ना धावपळ करायला. आप्पा म्हणूनच तर मी जातो ना तिकडे. हा नाही तू कर, तुला क्लायंटचे फोन येतात ना, काही ऑर्डर वगैरे असली तर मी येतो ना. अहो, नको आप्पा, मी चल मी रेडी आहे. ही कुठे? अगं तू कुठे होता बाळा? दवाखान्यात. आता बाबा तिथे तर मी इथे का थांबू? मी पण येते. चल. अगं बाई, आता तुम्ही सगळेच जण, आता मी इकडे एकटी थांबून काय करू? अरे तू तिथे जाऊन काय करणार आहेस? आता इथे बसून तरी काय करणार? वातीच वळणार ना, त्या तिथे बसून वळते. म्हणजे तेवढेच मकरंद बरोबर जरा 4 गप्पा गोष्टी तरी करता येईल, बरं वाटेल ना त्याला. डॉक्टरांनी त्याला आराम करायला सांगितलंय. अहो, हसत खेळत गप्पा मारणं म्हणजे सुद्धा मनाला आरामच असतो. आई 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 आता उन्हात तुम्ही कशाला दगदग करताय? तुम्ही आराम करा, आम्ही जातो, डबा देतो, डॉक्टर आले की बोलतो त्यांच्याशी, काय म्हणतील ते कळवतो. तसंच काही नाही वाटलं नाही, तर? तसं नको. डॉक्टर काय म्हणतात तर म्हणजे आम्हाला इथे कळल्याशिवाय इथे काय आम्ही शांतपणे बसू शकत नाही. अरे. तसं नको नको. एक काम करू, मी येतो, रेहा आणि सुद्धा बसतील ते. नाही नाही नाही, मी घरी नाही थांबणार. अरे तू कंटाळशील तिकडे. नाही, मी नाही कंटाळणार. मला यायचं का? अरे हा, तू घरी थांब. आणि आप्पा तुम्ही तरी कशाला अरे, नाही, नाही, अरे, वाटत नाही. अरे, नाही, 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 काकू, नाही, चालू दे ना. नाही, आई, नाही, आपण नाही, घरी थांब, नाही, आई. नाही. अरे एक मिनिट, केवढा गोंधळ घालताय? कोणीच जायचं नाही इथे. आप्पा मी डबा घेऊन पेन्सिल पाठवतो आता. त्याला काय अर्थ आहे? सुद्धा पण कमाल करते. 5 दाखवून सरळ आत निघून गेली. तर मोठे डॉक्टर येणार, त्यांच्याशी मला बोलायचं होतं. मल्हार बोलत काय रे? नाही म्हणतो तो, नाही सोडणार आत. अरे पण हे त्याला सांगितलीस का मोठे डॉक्टर तपासायला आत येणार आहे? आप्पा सांगितलं मी त्याला, सिनियर डॉक्टर येणार आहेत, आम्ही तिथे असणं गरजेचं आहे, सगळं सांगितलं. पण तो नाहीच म्हणतोय. तो म्हणतो जर का तुमच्याकडे पास नसेल तर आत सोडणार नाही. म्हणजे नाही. थांब मी बोलते. नको नको, तू बोलायला लागलीस म्हणजे तुझ्या बोलण्याचं रूपांतर राड्यात कधी होईल सांगतात ना बाबा. नको. मग मी बोलू का? नको. काल आधीच त्याचा डोळा चुकून धावत आतमध्ये गेली असते, ते लक्षात असेल त्याच्या. पण मग कोणीतरी जायला हवं ना वर. काका एक काम कर, तू परत बोल. हा. नाही नाही नको नको. तू काय सारखं सारखं बोलणार त्याची? अहो तर काय रे बोलला? ठीक साधं वॉचमन नाही पटवताय तुला? आओ आता बघ मी कसं पटवतो ते. आप्पा एक मिनिट. आव नाही हॅलो बघा. बरं आहे. हो 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 काका थांबा. कुठे? हे नारळाचं पाणी. नाही नाही, अरे नाही ते पेशंटला हो, सांगितलं ना. नाही, चला मागे चला. देतो आणि आलो. बसा तिकडे, चला. अरे बरं मोठं उकाडं घेऊन मला घोटभर पाणी. हो होय होय. बाकी कुठे आहेत सगळे? आहेत ना, खाली आहेत. माझ्याकडे पास होता म्हणून आले. माझ्यासाठी काहीतरी खायला आणलं आहे आईने. काय? अंगारा काय अरे असू दे रे, डॉक्टरांच्या उपायाला श्रद्धेची जोड हवीच ना. हा. ते काय याने भागतंय का तुमचं? ठीक आहे ठीक आहे, मेट्रन यांना डिस्चार्ज देऊन टाका. नाही तसं नाही डॉक्टर, म्हणजे कसं वाटतंय? मस्त. इतक्यात कंटाळलात? तुम्हाला कसं कळलं? याला अनुभव म्हणतात.
यापुढे डॉक्टरांनी काही विचारलं तर मनाबरोबर शरीरालाही विचारून मग उत्तर द्या. बरं, बीपी चेक केलंय? हो सर. हो. काय काय नाही. दुसऱ्या रस्त्याने आहे का आत जायला? अरे दुसरा रस्ता असता तर आपण इकडे तात्काळ उभे राहिलो असतो का? काहीतरी शोधायला पाहिजे यार. सुद्धा आणि हर्षद तुला फोन उचलत नाहीये. बहुतेक ना नर्सनी त्यांना सायलेंटवर ठेवायला सांगितलं असेल फोन. मग आता काय करायचं, इथंच थांबायचं का? पाम. आता डॉक्टर त्याला तपासत असताना आपण तिकडे असायला पाहिजे ना. तेच ना, मग आपल्याला ना काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे. पा आपा मल्हार कुठे गेला? खेळला म्हणजे आत्ता इथे उभा होता ना. काका गेला. हा गेला. अरे तू गेला आपला टाकून. दर 2 तासांनी बीपी मॉनिटर करत. कंडिशन स्टेबल वाटते. तरी ECG आणि चेस्ट एक्सरे करून घ्या. एक्सरे नाही म्हणजे माझा ऍक्सिडेंट झालेला नाहीये ना. नाही नाही म्हणून नाही, ते हार्ट आणि चेस्टच्या ज्या ब्लड वेझल्स असतात ना त्याचा साईज मॉनिटर करतात. मी वाचलं होतं इंटरनेटवर. ॲस्पिरिन किंवा थर्मोबॉलिटिक. म्हणजे ब्लड थिनर ना? ब्लड क्लॉट होतोय का पण? ते पण पहा ना नेटवर, मिळेल तुम्हाला. आणि जर नेट तुमच्या नवऱ्याला ओळखत असेल तर सांगेल पटकन. सॉरी. डोंट वरी. हे बघा, पॅनिक होऊ नका. मी काही टेस्ट सांगितल्यात त्या सगळ्या आजच करून घ्या. म्हणजे कसं, त्याचे रिपोर्ट्स आले की सगळं पिक्चर क्लिअर होईल. आले आले डॉक्टर आले. तुम्ही कोण? मी भाऊ यांचा. तुम्ही आत आलातच कसे? एका वेळी फक्त 2च नातेवाईक अलाउड आहेत तिथे. मेट्रन, तुम्ही काय ओळखीने एक्स्ट्रा पास दिलाय ना? नाही सर. अहो तुम्ही काय करताय? माझी नोकरी घालवा. ते काय, आमचे अजून एक नातेवाईक आहेत ऍडमिट इथेच. तर खरं तर मी त्यांना बघायला आलो होतो, तर म्हटलं इथे डोकावून जाऊया म्हणून आलो. कसे आहेत रे बल्लू काका? बल्लू काका कसे आहेत? छान आहेत, छान आहेत, बरे आहेत आता. मेट्रन, पुढच्या वेळी राऊंडला येईन त्यावेळेला मला इथे गर्दी नकोय, समजलं? येस सर. सर टेस्ट सांगताय ना? ECG. याला काय अर्थ आहे? आपल्याला सांगून जायचं ना. म्हणजे आपणही आत गेलो असतो सगळे. बघा ना निदान मी एकटा तरी गेलो असतो आतमध्ये. आप्पा. बरं, हा आत गेलो ते फोन उचलत नाहीये. बघा ना. अरे यार, मला खूप कंटाळा आला. त्यापेक्षा आपण असं केलं तर, मी काल जशी आत पळत गेले होते ना तशीच मी आत जाते. आणि म्हणजे तुम्ही माझ्या नावाने ओरडत वर या. म्हणजे एकदा का आपण वर गेलो ना की परत आपल्याला खाली नाही पाठवणार कोणी. 1 मिनिट, असं काही करायचं नाही. मी एक प्रयत्न करतो. पण एक मिनिट, प्रयत्न तर करू दे. असं काय होय.
नाही सांगितलं ना? अरे मी फक्त बोलायला लावलोय तुमच्याशी. बोला. काय गाव कुठलं? मुंबई. मुंबई. अरे वा. मुंबई कुठे? जन्म धारावी. आईला दिलेल्या शब्देका तर नोकरी धरली, पगार बरा आहे. आता म्हणते सून घेऊन ये. धडा बघतोय. लग्न ठरलं तर पहिलं तुम्हाला बोलूय. अजून काय? वा छान आहे. म्हणजे कोणालाही प्रोत्साहन मिळावं असं आयुष्य आहे तुझं. कौतुक वाटतं तुझं. थँक्यू. ते मी पण तरी तुम्हाला मी आज सोडणार नाही. अरे मी कुठे हा हो काका, कशाला टायमाची खोटी करताय? हा, त्यापेक्षा कोणाला तरी पास घेऊन बोलवा ना खाली. तुम्ही एक काम करा, बसा इथे शांतपणे. बसा बसा. अरे पण मी कुठे काय अहो बसा म्हणतोय ना. मुलिका याही निघून गेले. काहीच कसं वाटत नाही ना. मला एकट्याला इथे टाकून सगळे आत निघून गेले. मी तर इकडे एकटा थांबून करू काय? हे बघा, तेलकट तुपकट अजिबात खायचं नाही. हॉस्पिटल देईल तेच जेवण जेवायचं. घरचं काही खायचं नाही. हं? एक्सक्यूज मी. हा अण्णा. नाही नाही हो. आता सुनील माका कित्या फोन करतलो. हे बघा, मी पेशंट तपासतच आहे. मगे बोलते. हा ठेवा ठेवा. कुकड हो, बालपण. माका वाटलाच मी नेवऱ्याची. तू कुठला? मी देवगड. देवगड. मग तुझं नाव काय? डॉक्टर केरकर. केरकर. मग ते जगन्नाथ केरकर तुझे कोण? कुणी नाही हो. कुणी नाही कसा. ते पण देवगडचे. आपण शेजारी शेजारी कोकणातले. बरं झाला ओळख निघाली. याच जरा तू समजावून सांग बाबा. तो माझं एक अक्षर ऐकेल तर शपथ. जास्त काही काळजी करण्यासारखं नाही ना. नाही, काही नाही. आईने आता हा कोकणी हेल कसं काय पकडलं अचानक? ओळख निघणार असेल ना तर कोकणीच काय, कर्नाटकी हेल पण पकडेल नाही. दादामधलं सगळं ऍक्टिंग टॅलेंट इथूनच तर आलंय. हा हा. हे हा. हा, हा. चल चल ना काकू पटकन. कुठे कुठे कुठे? हे बघ. चला चल ना. काय करू? काय माहिती. आता जे काय असा ते तुझ्याच हातात असा. माझ्या मकरंदास काय होयाक नको तेवढं बघ रे बाबा. हे बघा, सगळं काही आमच्या हातात नसतं. आम्ही फक्त प्रयत्न करतो. तू बघू नको, शांत. हा
हे रे बाबा. थँक्यू. थँक्यू काय, हा खाऊ आहे. काय आहे? खाऊ. खाऊ. अरे तुम्ही मला मदत केली ना म्हणून खाऊ आहे. हं? आणखीन एक, हा असा खाऊ आणखीन कोणाहीकडून घ्यायचा नाही, कळलं? चल मला हात दे, मदत करा. ती आपली आहे. चला. आप्पा तुम्ही असे, आणि तुम्ही त्यांना लाच दिली. ए, लाच काय दिली? तो ऐकलं नाही मी त्याला काय सांगितलं ते. खाऊ दिलं मी त्याला. खाऊ खाऊ. मग लाच आणि खाऊ याच्यामध्ये फरक आहे, आणि तो फरक कळत नाही म्हणून भ्रष्टाचार वाढलाय, कळलं? मी खाऊ दिला. ऐक बघ, तू बोलत काय बसलं होते. चला जाऊया. अहो आप्पा चला, काय आतमध्ये डॉक्टर आहेत. अगं ते काय सांगतात ते ऐकायचं म्हणून तर 100 रुपये इन्व्हेस्ट केलं ना मी. आप्पा आप्पा थांबा ना, आत त्या मेट्रन पण आहेत आणि त्या उचकल्या आहेत बहुतेक. आत गेलो तर डॉक्टर पण उचकतील. थांबूया इथेच. उगाच खाऊ दिला. खाऊ खाऊ. ए हॉस्पिटल आहे. कसा पळाला म्हणे अंधाऱ्यावर मागते तर डिस्चार्ज घ्या. आई म्हणजे तू मुद्दाम. पण तुम्हा सगळ्यांना सोडलं कसं? सोडलं कुठे, आमचे आम्हीच घुसलो. अरे तू कुठे आम्हाला सोडून आलाय सगळा. आम्ही आपल्या तिकडे बाहेर लटकलो होतो. नाही ते काय सांगायचंच ना, भेंडी डायरेक्ट सलटलास. हा, आणि तुम्ही काय केलं वेगळं? अरे तुम्ही मला कल्पना तरी द्यायची की तुम्ही व्हीलचेअरवर नाही येताय. मी एकटं पडलो. शेवटी मला स्टेशनवरती आडवं होऊन यावं लागलं. आप्पा तुम्ही स्ट्रेचरवर आलात? आणि नुसतेच आले नाही, स्ट्रेचरवर डेड बॉडी सारखे आले होते. आणि स्ट्रेचरवाल्याला त्यांनी पैसे सुद्धा दिले खाऊसाठी. हो काय काय असं केलं? काय एवढी घाई होती? आणि घाई म्हणजे काय, इथे मोठे डॉक्टर येणार होते ना त्याला बघायला. मग शेवटी आम्हाला उशीर झाला तो झालाच. अरे बघ ते सगळं राहू दे. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की याचं जे काही पथ्य पाणी आहे ते सगळं आपल्याला व्यवस्थित सांभाळायला लागेल, कारण काय झालं सिस्टर? काही नाही, मला वाटलं कोणीतरी आत आलं. नाही हो.
अजिबात नाही. आमचा मल्हार आता बल्लू काकांना बघायला गेला ना, म्हणून तो दरवाजा. हो तसंच झालं असेल. हा आणि डॉक्टरने टेस्ट करायला सांगितलंय तो फास्ट करा. चला चला करून टाकू पटकन. फास्ट करा म्हणजे जेवायचं नाही. आणि हो 2-3 दिवस थांबायला सांगितलंय, तेव्हा ऍडव्हान्स भरून घ्या. हो 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 भरतो ना. किती भरायचे? 61,000. काय 60,000 रुपये? अहो आप्पा बघ ना. काय तुम्ही पण? अरे 60. अहो हे काय आहे? हा तुमच्या पेशंटचा हार्ट अटॅकचा इलाज करायला आलात की आम्हाला हार्ट अटॅक द्यायला आलात? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.